चला तर मंडळी, आज आपण उपवासाची चटपटीत रेसिपी बघूयात. वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असं टेक्स्चर असणारा हा पदार्थ अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होतो. आपण उपवासाला शाबूची खिचडी न करता हा पदार्थ करू शकतो. त्यासाठी इथं मी 3 बटाटे, 1 वाटी शाबू तोही न भिजवता आणि 4-5 मिरच्या घेतलेत. सगळ्यात आधी बटाटे किसून किंवा मॅश करून घ्या. मग त्यात मिक्सरमध्ये बारीक केलेले शाबू, चवीनुसार मीठ आणि बारीक केलेल्या मिरच्या ॲड करून सगळं चांगलं मिक्स करून घ्या. बटाट्यामध्ये जेवढं बारीक केलेले शाबू बसतील तेवढंच ॲड करा. जास्त घट्ट किंवा पातळ नका करू. मी दाखवल्याप्रमाणे डोची कन्सिस्टन्सी ठेवा. नंतर थोडं तेल लावून 10 मिनिट भिजत ठेवा. 10 मिनिटानंतर चांगलं एकदा मळून घ्या. मग त्या डोला तुम्ही पाहिजे तसा आकार द्या. मी तो गोल आकार दिला आहे. एका बाजूला कढईत तेल गरम करून एका बाजूने चांगलं फ्राय करून घ्या. ती साईड चांगली भाजली की लगेच परतून दुसरी बाजू पण व्यवस्थित पचवून घ्या. बघू शकता मस्त असे उपवासाचे स्नॅक्स बनवून तयार झाले आहेत. तुम्ही दह्यासोबत किंवा कोणत्या पण उपवासाच्या चटणीसोबत एन्जॉय करा.